अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत, चमत्कारिक आणि दिव्य अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्या जीवनामध्ये चमत्कार नक्कीच घडवेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये लवकरच मोठा दिव्य चमत्कार घडणार आहे. स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जे भक्त आपल्या या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ नेहमी एक गोष्ट शांतपणे आपल्याला शिकवत असतात की माणसाने आयुष्यात किती मोठं व्हायचं हे त्याच्या परिस्थितीवर ठरत नाही, तर त्याच्या मनाच्या विशालतेवर ठरतं. कारण ज्या भक्ताचं मन सतत तक्रारींमध्ये अडकलेलं असतं त्यासाठी प्रत्येक मार्ग हा कठीणच वाटत असतो. पण ज्या भक्ताच्या मनामध्ये विश्वास, संयम आणि स्वतःला घडवण्याची तयारी असते त्याच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन संधी बनतो. अनेक लोक आयुष्यभर योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहतात, पण स्वामींचा संदेश असा आहे की योग्य वेळ ही बाहेरून येत नाही, ती आपल्या कृतींमधून निर्माण करावी लागते. कारण जो माणूस रोज स्वतःच्या विचारांनी जगामध्ये काही ना काही चांगलं कार्य करत असतो, स्वतःच्या सवयी सुधारतो आणि स्वतःच्या ध्येयासाठी शांतपणे मेहनत घेत राहतो ना, त्याच्या आयुष्यात बदल हळूहळू पण कायमचा घडत जातो. माणसाने कधीही स्वतःला परिस्थितीसमोर कमजोर समजू नये, कारण परिस्थिती ही कायमची नसते. पण स्वतःच्या मनात तयार झालेली भीती आणि शंका माणसाला खूप काळ थांबवून ठेवते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात की मन मजबूत ठेवा, कारण मजबूत मन असलेला माणूस कोणत्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो. आयुष्यात शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर योग्य क्षणाची आणि योग्य दिशेची जाणीव ठेवणं असतं. कारण जो माणूस प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतो तो स्वतःची शक्ती वाया घालवतो. आणि जो माणूस संयम ठेवतो तो योग्य वेळ योग्य निर्णय घेऊन पुढे जातो. स्वामींचं स्मरण ही केवळ भक्ती नसून ती स्वतःला दररोज जागं करण्याची प्रक्रिया आहे. कारण जेव्हा माणूस मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा त्याच्या आत एक शांत विश्वास निर्माण होतो की मी एकटा नाही, माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे एक अदृश्य शक्ती उभी आहे, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. अनेक वेळा माणूस स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो आणि मग स्वतःची किंमत विसरून जातो. पण स्वामींचा खरा संदेश असा आहे की प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाचं सामर्थ्यही वेगळं असतं. म्हणून दुसऱ्याकडे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घालवणं अधिक महत्त्वाचं आहे. जीवनात मोठं होण्यासाठी मोठ्याने बोलण्याची गरज नसते, तर स्वतःच्या कामात सातत्य, विचारांमध्ये स्पष्टता आणि वागण्यात प्रामाणिकपणा असणं आवश्यक असतं. कारण शेवटी लोक शब्दांवर नाही तर कृतींवर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा आणि स्वतःचे विचार योग्य ठिकाणी वापरा. कारण जिथे लक्ष दिलं जातं तिथंच आयुष्याची दिशा तयार होते. म्हणून नकारात्मक गोष्टींमध्ये अडकून राहू नका, स्वतःला कमी समजू नका आणि प्रत्येक दिवस नवीन सुरुवात म्हणून जगा. कारण प्रत्येक सकाळ ही स्वामींनी दिलेली एक नवीन संधी असते स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची. जेव्हा माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळायला शिकवतो तेव्हा बाहेरचं कोणतंही संकट त्याला जास्त काळ थांबवू शकत नाही. कारण खरी ताकद शरीरात नसते, ती विचारांमध्ये असते. म्हणून स्वतःला दररोज आठवण करून द्या की मी थांबण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मी सतत शिकण्यासाठी, सतत घडण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी जन्माला आलो आहे. आणि ज्या क्षणी हा विचार मनात खोलवर बसतो त्या क्षणापासून माणसाचं चालणं बदलतं, बोलणं बदलतं, विचार बदलतात आणि हळूहळू त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका.
कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर कायम असतो, जी व्यक्ती शांतपणे, प्रामाणिकपणे आणि सातत्याने स्वतःला घडवत राहते. म्हणून स्वतःला घडवत राहा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष सतत मनामध्ये ठेवा. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.